हॅलो स्टुडंट, सॉफ्टेक कम्प्युटरच्या वतीने मी तुमचा आपला जो पहिलाच व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विंडोज 10चा उपयोग कसा करायचा, तसंच त्याचा वापर आपण कसा करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला बदल कसे करता येतील. जेव्हाही तुम्ही कम्प्युटर स्टार्ट करणार तर स्टार्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जी स्क्रीन दिसते, टी व्हीसारखी जी स्क्रीन दिसते, त्या स्क्रीनला डेस्कटॉप असं म्हटलं जातं. ही जी तुमच्यासमोरची स्क्रीन आहे त्याला डेस्कटॉप म्हटलं जातं. त्यानंतर हे छोटे छोटे जे पिक्स आहेत, पिक्चर्स, त्यांना आयकन्स असं म्हटलं जातं. जसं धिस पीसी वगैरे लिहिलेलं आहे, रिसायकल बिन आहे, त्यांना आयकन असं म्हणतात. त्यानंतर ही काळ्या रंगाची जी पट्टी दिसते त्याला टास्क बार असं म्हटलं जातं. ह्या टास्क बारवर काही शॉर्टकट्स वगैरे दिलेले असतात की जे शॉर्टकट्स आपण इथे क्लिक करून एका क्लिकने आपण ते ओपन करू शकतो. तसंच या ठिकाणी एक तुम्हाला सर्च बार दिलेला आहे. ह्या सर्च बारमध्ये तुम्ही आपल्या कम्प्युटरमध्ये जेही काही ॲप्स आहेत किंवा जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते तुम्ही इथे ओपन करून पाहू शकता किंवा डायरेक्ट ओपन करू शकता. त्यानंतर इथे स्टार्टचा ऑप्शन दिलेला आहे. आपण एक गोष्ट पाहणार आहोत. त्यानंतर ह्याच पट्टीवर, ह्याच टास्क बारवर हा आपला इंटरनेटचा आयकन आहे. जसं आता इंटरनेट चालू आहे. त्यानंतर हा जो दिसतोय ही बॅटरी बॅकअप तुम्हाला दाखवली. जर तुमचा लॅपटॉप असेल तर ह्या ठिकाणी बॅटरी बॅकअप तुम्हाला दाखवली जाईल. त्यानंतरचा जो पुढचा आहे त्यामध्ये इथे साऊंड म्हणजे स्पीकर वगैरे किंवा हेडफोन्स जर लावले असेल तर ते दाखवलं जाणार. अजून टास्क बारवर काय दाखवलं जातं, तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपला जी सेटिंग असेल त्या सेटिंगमध्ये जसं डेट आणि टायमिंग दाखवलं जातं त्या पद्धतीने तुमची इथे डेट आणि टायमिंग इथे दाखवलं जाईल. इथे तुम्ही क्लिक करून ती तुम्ही चेंजही करू शकता. ओके, सुरुवातीला जेव्हा आपण स्टार्ट करतो, स्टार्ट केल्यानंतर तुमच्यासमोर ही स्क्रीन दिसते, ती डेस्कटॉप आहे. ह्या डेस्कटॉपवर राईट क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन्स सुरू होतात. राईट क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन सुरू होतात त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे व्ह्यू. व्ह्यू म्हणजे काय, पाहणं. तर यामध्ये आपण हे जे तुमच्यासमोर जे आयकन्स आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहू शकतो किंवा आपण त्यांना अरेंज करू शकतो. तर मग पहिला ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे लार्ज आयकन्स. लार्ज आयकन्स म्हणजे काय की हे मोठे दिसणार आहे आपल्याला, यांची जी साईज जी आहे ती वाढणार आहे. इथे मी लार्ज आयकन्सवर क्लिक करते तर त्यांची साईज बघा वाढलेली तुम्हाला जाणून येईल. त्यानंतर त्यामध्येच पुढचा ऑप्शन आहे व्ह्यूमध्ये. जर ते मला मीडियम आयकन्समध्ये जर पाहायचे असतील, मीडियम साईजमध्ये, तर ते तुम्ही मीडियम साईजमध्ये पण पाहू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला पुढचा ऑप्शन आहे स्मॉल आयकन्स. तर हे स्मॉलमध्ये जर पाहायचं असेल, यापेक्षा थोडी अजून छोटी साईज होणार आहे, मग स्मॉल आयकन्ससुद्धा पाहू शकता. पण जर तुम्हाला वापरच जर करायचं जर असेल तर मीडियम आयकन्स ही नॉर्मल साईज आहे, इथे तुम्ही पुन्हा टिक करू शकता. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे इथे सॉर्ट बाय. सॉर्ट बाय म्हणजे काय की हे जे आयकन्स दिसतात हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सॉर्ट करू शकता. सॉर्ट करणं म्हणजे अरेंज करणं. तर मग आपण कसं अरेंज करू शकतो, तर त्यांच्या नावाप्रमाणे, नेम वाईज, त्यांच्या साईजप्रमाणे, आयटम टाईपप्रमाणे किंवा डेट मॉडिफायप्रमाणे ह्या कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्याला अरेंज करू शकता. जर तुम्हाला साईजप्रमाणे हवे असेल, त्यांच्या टाईपप्रमाणे हवं असेल किंवा नेमप्रमाणे हवं असेल तर फक्त एक क्लिक करायची, त्या पद्धतीने ते अरेंज होते. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे रिफ्रेश. रिफ्रेश म्हणजेच काय की तुमची ही कम्प्युटरची जी स्क्रीन आहे म्हणजे तुमचा जो डेस्कटॉप आहे चालू केल्यानंतर राईट क्लिक करून तुम्ही त्याला रिफ्रेश करू शकता. रिफ्रेश म्हणजे करणंच म्हणजे काय, जर तुम्ही एखादी गोष्ट जर डेस्कटॉपवर जर घेताय आणि ती तुम्हाला डिस्प्ले होत नाही आहे, जर तुम्ही एकदा यावर रिफ्रेशवर जर क्लिक केली तर ती तुम्हाला डेस्कटॉपवर दिसू लागेल. ओके, रिफ्रेश जे आहे राईट क्लिकने पण करता येतं आणि तशी आपली कीबोर्डमधली जे शॉर्टकट की जी आहे F5 ही सुद्धा डेस्कटॉप रिफ्रेश करण्यासाठी वापरली जाते. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे याच्यामध्ये न्यू. न्यू म्हणजे काय, जर डेस्कटॉपवर तुम्हाला काही शॉर्टकट्स हवे असतील, बाकीचे ॲप्स तर आपल्या स्टार्ट मेनू बारमध्ये असतातच, पण जर तुम्हाला डेस्कटॉपवर काही शॉर्टकट्स हवे असतील तर तुम्ही इथून न्यूमधून घेऊ शकता. जर तुम्हाला फोल्डर वगैरे जर बनवायचं असेल डेस्कटॉपवर तर न्यूमध्ये जाऊन फोल्डरवर क्लिक करून तुम्ही फोल्डर क्रिएट करू शकता. इथे जे आहे ते तुम्हाला नाव टाकण्यासाठी आलेलं आहे. बॅकस्पेसने हे जे अक्षर आहे ते तुम्ही खोडून आणि तुम्हाला ज्या नावाचा फोल्डर बनवायचा असेल त्या नावाचा इथे तुम्ही फोल्डर बनवू शकता. ओके, अशा पद्धतीने मी एक फोल्डर बनवलं आहे. बाजूला क्लिक केलं किंवा एंटर केलं की तो फिक्स होऊन जातो. समजा हा फोल्डर जर तुम्हाला नको आहे तर तुम्ही त्याला सिलेक्ट करून कीबोर्डमधली डिलीट की प्रेस करून त्याला तुम्ही डिलीट करू शकता.
ओके. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे न्यूमध्येच. इथे काही शॉर्टकट्स दिलेले आहेत. जसं तुम्हाला जर बिटमॅप इमेज म्हणजे पेंट वगैरे जर तुम्हाला त्याचा शॉर्टकट जर तुम्हाला डेस्कटॉपवर जर हवा असेल तर तो घेऊ शकता. मायक्रोसॉफ्ट वर्डचा शॉर्टकट घ्यायचा असेल किंवा पॉवर पॉईंटचा शॉर्टकट घ्यायचा असेल, हे नोटपॅड आहे, नोटपॅडचा शॉर्टकट वगैरे घ्यायचा असेल तर इथे क्लिक करून तुम्ही तो डेस्कटॉपवर दाखवू शकता. त्यानंतरचा आपला पुढचा ऑप्शन आहे पर्सनलाइज. पर्सनलाइज म्हणजेच काय की आपला जो डेस्कटॉपची जी स्क्रीन आहे आपल्या कम्प्युटरच्या, ती तुम्ही तुमच्या हिशोबामध्ये त्याला पर्सनलाइज करू शकता. उदाहरणार्थ त्याचा जो वॉलपेपर जो आहे तो तुम्ही चेंज करू शकता. जसं आता इथे बॅकग्राऊंडमधून लिहिलेलं आहे, मग ह्या बॅकग्राऊंडला आपण काय काय देऊ शकतो, तर आपण त्याच्यामध्ये पिक्चर्स देऊ शकतो, सॉलिड कलर देऊ शकतो, स्लाईड शो जर हवा असेल तर तो सुद्धा इथे आपल्याला करता येतो. अगोदर आपण पिक्चर घेऊन बघूया. इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला पिक्चर्स हवं असेल तर मग तुम्ही इथे ब्राउजमध्ये जाऊन तुम्ही पिक्चर्स घेऊ शकता. आता मी ब्राउजवर क्लिक करते. ब्राउजवर गेल्यानंतर इथे ज्या ठिकाणी ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटोज वगैरे किंवा तुम्ही इमेजेस वगैरे ठेवलेले असतील तर इथून तुम्ही तो फोल्डर ओपन करून ठेवू शकता. आता माझं डेस्कटॉपवरच हा पिक्चर आहे तर मी हा सिलेक्ट करते आणि चूज पिक्चरवर क्लिक करते. जसं मी त्यावर क्लिक करणार तर तो स्क्रीनला इथे येऊन जाणार. आपण बघूया तो व्यवस्थित आला आहे की नाही आला आहे. मी मिनिमाइज करते. मिनिमाइज केल्यानंतर तुम्हाला कळेल की तो जो पिक्चर होता जो मी सिलेक्ट केला होता तो आपल्या डेस्कटॉप स्क्रीनवर जो आहे तो आलेला आहे. तर मग या पिक्चरला आपण आपल्या मर्जीप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो. जसं इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल चूज अ फिट. आता सध्या तो कसा आहे, सेंटरला आहे. मग तुम्ही तो कसा करू शकता, तर मला पूर्ण फील हवा असेल, पूर्ण फील होणार तो, तर तो कम्प्युटरवर पूर्ण फील तुम्ही करू शकता. आता उदाहरणार्थ बघा, जेव्हा मी सेंटर केलं होतं तर सेंटर केल्यानंतर इथे बघा थोडा जो स्पेस आहे इथे कलरचा स्पेस तुम्हाला दिसत असेल. आणि जेव्हा मी त्याला पूर्ण फील करते तर फील केल्यानंतर तो पूर्ण स्क्रीनवर फील होणार आहे. ओके, तुम्हाला कळलंच असेल. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे याच्यामध्ये फिट. तो कम्प्युटर स्क्रीनवर जो आहे तो फिट होणार, फरक जाणवेल तुम्हाला. त्यानंतरचा आहे स्ट्रेच. स्ट्रेच म्हणजे कसं, तो ताणला जाणार, खेचला जाणार. ओके, प्रत्येक गोष्ट करून तुम्ही ही जी स्क्रीन आहे ती मिनिमाइज करून त्याचा जो इफेक्ट आहे तो इथे पाहू शकता. त्यानंतरचा पुढचाच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, जर त्याला तुम्हाला तो टाईलमध्ये हवा असेल, छोट्या छोट्या जसे आपल्या टाईल्स असतात ते त्या पद्धतीने तो तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसू शकतो. जर तुमची फोटोची इमेज जर छोटी जर असेल तर त्या छोट्या इमेजमध्ये छोटे 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 असे पिक्चर्समध्ये तो तुम्हाला दिसायला लागेल. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे सेंटर तुम्ही घेऊ शकता. स्पॅन तो सुद्धा पूर्ण भरला जाईल, स्क्रीनवर भरला जाईल. पण जर तुम्हाला नॉर्मल पाहायचं असेल तर तुम्ही सेंटरवर घेऊ शकता. किंवा आपल्याला जर या अगोदरची जर इमेज जर हवी असेल तर पुन्हा तुम्ही ह्या इमेजवर क्लिक करून आपली जी अगोदरची इमेज होती ती आपण रिटर्न घेऊ शकतो. हे तर झालं पिक्चरच्या बाबतीत. जर तुम्हाला कलर वगैरे घ्यायचा असेल बॅकग्राऊंडला आपल्या स्क्रीनच्या तर सॉलिड कलरमध्ये जाऊन तुम्हाला जो कलर निवडायचा असेल इथे क्लिक करून तो तुम्ही कलर पिक करू शकता किंवा घेऊ शकता. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही ही स्क्रीन बंद करायची की तो जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथे दिसू लागेल. पुन्हा जर ओपन करायचं असेल तर पुन्हा राईट क्लिक करून पर्सनलाइजमध्ये जायचं आहे. पर्सनलाइजमध्ये गेल्यानंतर जसं आपण सॉलिड कलर घेतलं होतं तसं आपण पिक्चर्स घेतलं आणि पिक्चर्समध्ये आपल्याला जो पिक्चर हवा आहे तो पुन्हा आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. ओके, त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे याच्यामध्ये स्टार्ट. स्टार्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. त्या ऑप्शन्समध्ये हे जे दिसतात ते रिसेंटली ॲडेड म्हणजे आत्ता आपण जे काही ॲड केलेले ऑप्शन्स असतात ते तुम्हाला इथे दिसायला लागतात. ते त्याच पद्धतीने आपल्या पी सीमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये अजून काही ॲप्स असतील आणि ते जर आपल्याला बघायचे असतील तर ते इथे तुम्हाला स्क्रोल बार दिसतोय. हा जो स्क्रोल बार आहे तो तुम्ही खाली करून तुम्हाला जे हवे असतील ते ॲप्स तुम्ही इथे शोधू शकता किंवा पाहू शकता. आता विंडोज 10मध्ये जे आहे ॲप्स कसे लावले जातात तुम्ही पाहू शकता. हा ABCDचा जो क्रम आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते ॲप्स दिसतील. म्हणजे कसं तुम्हाला शोधायला सुद्धा सोपं जाते. तुम्हाला जेही ॲप हवे असेल ते फक्त इथे सर्च करायचं आहे. जसं आपल्या इथे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 आहे किंवा इतर जर काही जर गोष्टी बघायच्या जर असतील तुम्हाला तर विंडोज ॲसेसरीज नावाचा एक ऑप्शन असतो. इथे गेलात इथे क्लिक केली ह्या पॉईंटवर की ते एक्सपांड होणार म्हणजे ते त्याच्या आतमध्ये जे काही ॲप्स दडलेले आहेत ते तुम्हाला दिसायला लागते. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला दिसतील. मग पुन्हा आपण स्क्रोल करूया. इथे तुम्हाला जे काही ओळखीचे ॲप्स आहेत जसं नोटपॅड आहे, पेंट आहे, ह्या गोष्टी तुम्ही इथे क्लिक करून त्या तुम्ही ओपन करू शकता. असं मी टॅप केलं त्यावर किंवा पिन केलं की ते ओपन होतं. आता सध्या आपण हे नाही पाहते तर हे मी बंद करते.
त्याचनंतर स्टार्ट जो आहे त्या ऑप्शनमध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतील, हे तर आपले नॉर्मली ॲप्स आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल लाईफ ॲट अ ग्लान्स. म्हणजेच काय की काही इथे रेडीमेड किंवा मायक्रोसॉफ्टनी ऑलरेडी दिलेले काही ॲप्स आहेत. जसं इथे जे आहे हा कॅलेंडर आहे, कॅलेंडरनंतर हा वेदर वगैरे दाखवलेला आहे. त्याच पद्धतीने हे फोटोज वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने काही गेम्ससुद्धा दिलेले आहेत जे तुम्ही इथे क्लिक करून एका टॅबने ते तुम्ही ओपन करू शकता. त्यानंतर तुमच्या ह्या बाजूला तुम्हाला इथे दिसत असेल हा जो आहे तो सेटिंगचा ऑप्शन आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज 10मध्ये खूप साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला सेटिंग्स इथे दाखवलेली आहे. आपण क्लिक करून बघूया. XPमध्ये तसं थोडं किचकट आपल्याला पाहायला मिळत होतं, पण तसं याच्यामध्ये नाही आहे. विंडोज 10मध्ये इथे तुम्हाला समजेल की किती साधा आणि सरळ सोपा आहे. एक तुम्ही नजर जरी मारलीत तरीसुद्धा तुम्हाला कुठे आणि कशामध्ये काय काय सेटिंग करायचे आहेत इथे तुम्हाला लगेच समजून येईल. जसं आता मला सिस्टीममध्ये सेटिंग करायचं आहे, मग सिस्टीम ह्या ऑप्शनमध्ये आपण काय काय करू शकतो, तर डिस्प्ले आहे, साऊंड आहे, नोटिफिकेशन्स आहे, पॉवर आहे, हे ऑप्शन्स यामध्ये करू शकतो. डिव्हाइसमध्ये म्हणजे तुमच्या कम्प्युटरला जर ब्लूटूथ जर जोडायची असेल, प्रिंटरची सेटिंग्स आहे, माऊसची सेटिंग्स आहे, हे तुम्ही इथून करू शकता. फोन वगैरे जर तुम्हाला अटॅच करायचं असेल किंवा इंटरनेटची काही सेटिंग्स करायची असेल, हे पर्सनलाइजचा ऑप्शन आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलेला आहे, तोच आहे तो की आपण बॅकग्राऊंड वगैरे कलर्स वगैरे चेंज करू शकतो. आपण जे घेतलेले ॲप्स वगैरे असतात म्हणजेच सॉफ्टवेअर्स वगैरे असतात, जसं वर्ड झालं, एक्सेल झालं, मग हे ॲप्स जे आहेत ते जर तुम्हाला अनइन्स्टॉल करायचे असतील, काढायचे वगैरे असतील तर ते तुम्ही इथून करू शकता. अशा बऱ्याचशा प्रकारच्या सेटिंग्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही विंडोज 10 जो आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही ऑपरेट करू शकता. जर तुम्ही याची जर प्रॅक्टिस जर केली तर अजून तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला क्लिअर होऊ शकतात. ओके, कळलं असेल असं आपण धरूया आणि आपला जो पुढचा लेक्चर आहे तो आपण स्टार्ट